हे गाइस, कैसे हो? कसं काय? वेलकम टू अनदर व्हिडिओ. सर हा आहे 2023चा एंड आणि आपण 2024मध्ये जाणार आहोत. सो आपल्या 2023मध्ये जे काही घडलेलं आहे ते ह्या तुम्हाला व्हिडिओजमध्ये मी सांगेन. सो जर्नी इंटरेस्टिंग होती. असं म्हणजे काही चांगल्या गोष्टी घडल्यात, काही वाईट गोष्टी घडल्यात. सो वाईट गोष्टी तर काही नाही सांगणार, ऑब्व्हियसली चांगल्या गोष्टी सांगणार. वाईट गोष्टी ह्या माझ्यापर्यंतच राहू देत, तुमच्यापर्यंत ह्या नाही पोचू द्यायच्यात मला. सो जर्नी बिगिन्स फ्रॉम 1 जानेवारी. त्या दिवशीच मित्राचं लग्न होतं आणि मित्राच्या लग्नापासूनच आपले व्हिडिओ चालू झालेत. 31ला संगीत होतं. संगीतमध्ये धुमाळगुळ घातला आहे. 1 तारखेला लग्न होतं. दोन्ही व्हिडिओज तिथून आपला हा स्टार्ट झाला आहे. सो खूप अशी इंटरेस्टिंग जर्नी आहे. त्या टाईममध्ये मी डान्स पण केला आहे संगीतमध्ये. मी, शुभम, दिग्विजय, सुमित, ओमकार आम्ही सगळ्यांनी डान्स केला आहे. धमाल केली आहे. त्या व्हिडिओजमध्ये तुम्ही बघायला डान्स वगैरे करून खायचं वगैरे सगळ्या गोष्टीमध्ये धमाल केली आहे. सो तिथूनच खूप चांगलं इंटरेस्टिंग 2023चं स्टार्टिंग होतं. जर्नी खूप चांगली चालू झाली. त्याच्यानंतर मी स्टोरीज बनवल्या आहेत रिगार्डिंग आम्ही जंगलामध्ये हरवलो होतो कशा प्रकारे. त्याची मी छोटीशी एक स्टोरी बनवून मी तिथे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्यानंतर आम्ही खिद्रापूरला गेलो होतो. आपला फर्स्ट मोटो ब्लॉग होता, म्हणजे आपला गोप्रो होता. तो गोप्रो आपण हेल्मेटवरती माउंट करून आपण ब्लॉगिंग केलं होतं. फर्स्ट मोटो ब्लॉग होता आपला. आफ्टर दॅट आपल्या कोल्हापूरमध्ये म्हणजे बावड्यामध्ये मी जिथे राहतो तिथेच क्रिकेट स्टेडियम आहे छोटंसं. टेनिस क्रिकेट खेळलं जातं तिथं. तिथे मॅचेस होत्या. तिथे आपण व्हिजिट केलं होतं. तिथे फायनल मॅच होती. त्या फायनल मॅचसाठी आपण बघण्यासाठी गेलो होतो की कशा प्रकारे वातावरण असतं, काय असतं. सो त्या मेमरीज आहेत आपल्याला. त्याच्यानंतर आपण गेलो होतो गोकर्ण महाबळेश्वरला. गोकर्ण महाबळेश्वरमध्ये धमाल केली. तिथे खूप साऱ्या गोष्टी पाहिल्यात नवीन. म्हणजे लास्ट टाइम गोकर्णला गेलो होतो तेव्हा नुसतंच गोकर्णमध्येच होतो आम्ही 4-5 दिवस. पण ह्या टायमिंगला गेलो होतो त्यावेळेस मुरुडेश्वर झालं, याना केव्ह झाल्या, शिवलिंग्स होते एका ह्याच्यामध्ये नदीमध्ये, त्या झाल्यात. अशा बऱ्याचशाच गोष्टी आपण कव्हर केल्या ज्या ऑलमोस्ट मी तर कधी पाहिल्या नव्हत्या आणि मे बी तुम्ही पण पाहिल्या नसतील, माझ्या व्हिडिओ थ्रू पाहिल्या असतील. सो अशा गोष्टी आपण पाहिल्या. त्यासोबतच नंतर आपण गेलो होतो कनेरी मठला. तिथे होतं प्रदर्शन भव्य मोठं, असं म्हणू शकतो की इंडियातलं किंवा महाराष्ट्रातलं तर ॲटलिस्ट की सर्वात मोठं कृषी प्रदर्शन भरवलं होतं. सो तिथे आपण व्हिजिट केलं होतं की काय काय प्रकारे तिथे संदेश वगैरे दिले होते रिगार्डिंग पोल्युशन्स वगैरे, नॉईज पोल्युशन, साऊंड, ध्वनी, अग्नी, म्हणजे आपले जे पंचमहाभूत आहेत त्यांच्याविषयी खूप सारी त्यांनी माहिती दिली होती. सो ते आपण कव्हर केलं होतं. खूप मस्त व्हिडिओ होता तो. सो म्हणजे तिथं जे आम्ही अनुभवलं ना, तर ते एक वेगळ्याच लेवलची ती एक एक्साइटमेंट होती बघण्याची. सो त्याच्यानंतर आपण ज्योतिबाचे खेटे चालू झाले. ज्योतिबाचे खेटे आपण एखादा खेटा आपण करायचंच म्हणून तो व्हिडिओसाठी आपण खेटा केला होता ज्योतिबाचा. सो सकाळी उठून 5च्या सुमारास आपण उठून ज्योतिबाला निघालो होतो आणि ते पण आपण चालत जातो खेट्याला. ते माहीतच आहे तुम्हाला. कोल्हापुरातून बरेच लोक चालत जातात, कुशिऱ्यामध्ये गाडी लावतात आणि कुशिऱ्यातून तिथे पुढे चालत जातात. सो तो आपण व्हिडिओ तयार केला होता. सगळ्यात बेस्ट ह्या वर्षीचं होतं की आम्ही दरवर्षी म्हणजे जसे नॉर्थ इंडियामध्ये होळी वगैरे सगळ्यात मोठ्या ह्याच्यात खेळतात, महाराष्ट्रामध्ये पर्टिक्युलरली साऊथ महाराष्ट्रामध्ये खेळली जाते ती म्हणजे रंगपंचमी. होळीसारखीच असते पण रंगपंचमी म्हणतो आपण त्याला. आणि होळीनंतर एक 5-6 दिवसांनी किंवा 2 आठवड्यांनी काहीतरी खेळली जाते. सो रंगपंचमी आपण खेळू आणि दरवर्षी आम्ही जे खेळतो ते होती सकाळची. आणि ह्या वर्षी कसं सगळ्यांना जॉब होते, सगळेजण जॉबवरती असल्यामुळे सकाळी कोण रंगपंचमी खेळला नाही आणि त्या दिवशी आम्ही रात्रीची रंगपंचमी खेळलोय. सो ती अनबिलिव्हेबल गोष्ट आहे की एकदम असं सडन आम्ही रात्रीची रंगपंचमी खेळलो. असं म्हणजे काय ते फिलिंगच वेगळी होती. असं कधी झालं नव्हतं की रात्रीचं आम्ही रंगपंचमी खेळायसाठी. हां, सकाळपासून दुपारी 2-3 वाजेपर्यंत खेळलोय, पण आम्ही खेळायला चालू केलं होतं 7 वाजता. सो ते एक वेगळी लेवलचं फिलिंग होतं. त्याच्यानंतर होते आपली शोभायात्रा, म्हणजे गुढीपाडवा वगैरे असतो. पाडव्याला आपल्या इथे कोल्हापूरमध्ये शोभायात्रा म्हणून भरते. तर शोभायात्रा आपण कव्हर केली होती. त्याच्यानंतर बरेच असे छोटे मोठे व्हिडिओज आहेत मध्ये, ते तुम्ही बघा माझ्या चॅनलवरती जाऊन. खूप मस्त असं या वर्षीचा कंटेंट आहे. म्हणजे तर आपण त्या सॉंगचे बिहाइंड द सीन शूट केले होते ज्यामध्ये पार्थ केंद्रे आणि अनुश्री माने या होत्या. त्यासोबतच मध्ये शिवजयंती झाली, परत रथोत्सव झाले, असे बरेचसेच व्हिडिओज आपण कव्हर केले आहेत.
सगळ्यात मोठा पार्ट आला होता एका सॉन्ग शूट्समध्ये आणि त्या सॉन्गमध्ये मी स्वतः होतो आणि मला तिथे ॲक्टिंग करण्याचा एक छोटासा अवसर त्या माझ्या फ्रेंडने दिला, ज्याचं नाव आहे विक्की वाघ. तो सगळं आता म्हणजे बऱ्याचशाच आपल्या मोठमोठ्या जे सॉंग्सचे चॅनल आहेत, जसं टिप्स मराठी आहे, DJM मराठी म्हणून एक आहे सॉंग्स, परत अपरंपरा जे आता सॉन्ग शूट. त्यानंतर आपण गेलो होतो मुंबईला. मुंबईचा व्लॉग आपण म्हणजे व्लॉगिंग करताना फर्स्ट टाईम मुंबईला गेलो होतो आणि ट्रेनमधून गेलो होतो. विषय म्हणजे 6-7 तासाचा प्रवास करत. सो मित्राचं लग्न होतं, फंक्शन होतं, ते अटेंड करायसाठी गेलो होतो. तिथून मरीन ड्राईव्ह वगैरे फिरलो, मजा आली त्या दिवशी पण. सो मुंबईचा व्लॉग केला. त्याच्यानंतर लाईफमध्ये एक अशी गोष्ट बघायला मिळाली जी ह्या पृथ्वीवर असेल असं वाटलं नव्हतं. ती म्हणजे आपण बॅकवॉटरला गेलो होतो, काळंबवाडीच्या बॅकवॉटर पाहायसाठी. कारण बॅकवॉटरचं पाणी सगळं आटलेलं होतं आणि ह्या वर्षीचा उन्हाळा खूप जास्त कडक होता. सो ह्यावर्षी आपल्याला बॅकवॉटरमध्ये त्या काळी जिथे जी घरं होती ती घरं आपल्याला बघायला मिळालीत. म्हणजे एका ठिकाणी तिथे गावं राहिला होती त्या बॅकवॉटरमध्ये. थोड्या थोड्या अंतरावरती असे बरेच, नाही म्हटलं तर एक 90 गावं आहेत त्या बॅकवॉटरमध्ये. त्या गावांना स्थलांतर करून दुसरीकडे नेलं आहे आणि तिथे जे गावं होते त्यांचे अवशेष अजून आहेत. म्हणजे ॲटलिस्ट बेस जो आहे आपल्या घराचा तो तिथे अजून आहे. तो बघायसाठी आपण गेलो होतो तिथे. तो म्हणजे एक वेगळ्या लेवलचा एक्सपिरियन्स होता. एका टाईम असं होता की मी एका ठिकाणी आतमध्ये थांबलो होतो, एकटाच होतो मी तिथे. व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल नसेल, आत्ता जाऊन बघा त्या व्हिडिओमध्ये. ते मी एकटाच होतो पूर्ण आणि असं वाटत होतं की ही पृथ्वी नाहीच आहे, आपण दुसऱ्या कुठल्या तरी ग्रहावरती आहोत आणि कोणच नाही आहे इथे. म्हणजे मी एकटाच आहे. जसं अंटार्क्टिकात वगैरे गेलेला वाटत असेल माणसांना किंवा एकटाच माणूस असेल तिथे, तर असं वाटत असेल की अरे हे कुठलं जग आहे काय. सेम त्या लेवलचं फिलिंग होतं तिथे. म्हणजे हे ग्रह पृथ्वी नाहीचा अशा प्रकारची तिथे अवस्था होती. आफ्टर दॅट गणपती आले, आपण गेलो होतो तर बापट कॅम्पमध्ये व्हिडिओज आपण केल्यात. बरेच बापट कॅम्पचे व्हिडिओज आपण केल्यात ह्या वर्षी. बिकॉज खूप जास्त लोकांचे DMs आले होते की बापट कॅम्पमध्ये व्हिडिओज करा म्हणून. खूप लवकर गेलो होतो स्टार्टिंगला आपण बापट कॅम्पला. सो जरासं आपल्याला त्या टाईमला कव्हर करायला मिळालं नाही. सो आपण परत एकदा बापट कॅम्पला गेलो. थोड्या महिन्यांनी आपण वाईट करून परत एकदा गेलो आणि तेव्हा पण असं वाटलं नाही की बाबा हे सुद्धा फुलफिल आहे असं मला वाटत नव्हतं की तुम्हाला मी देऊ शकतोय. सो त्याच्यानंतर परत एकदा आपण बापट कॅम्पला गेलो. असे 3 ते 4 वेळा आपण बापट कॅम्पला गेलोय. बापट कॅम्पचे व्हिडिओज आपण केल्यात. तर त्यासोबतच आपलं एक छोटंसं गेट टुगेदर ठरलं युट्यूबर्स मित्रांसोबत, जे कोल्हापूरचे दिग्गज युट्यूबर्स आहेत. कोण आहेत इंस्टाग्राम रील्स जे बनवतात. सो अशा खूप साऱ्या मित्रांसोबत आपलं गेट टुगेदर ठरलं होतं. ते गेट टुगेदर फर्स्ट टाईम अनुभवलं मी. फर्स्ट टाईम गेलो होतो तिथे. सगळ्यांसोबत मैत्री झाली, चांगला कंटेंट एक्सचेंज झाला, आपले इंट्रोडक्शन झाले. खूप काही म्हणजे कोल्हापूरमध्ये पण एवढे सारे युट्यूबर्स आहेत ते फर्स्ट टाईम कळालं मला. सो ती एका दिवसाची जर्नी खूप जास्त मस्त होती. तो एक छान दिवस स्पेंड केला त्या टाईममध्ये. त्याच्यानंतर आली नवरात्रमध्ये 9 दिवस आपण कंटिन्यू व्हिडिओ केलेत. एक सुद्धा दिवस आपण स्किप केला नाही यावर्षी. 9च्या 9 दिवस आपण नवरात्रीमध्ये होतो. नवरात्रीमध्ये उत्तर दरवाजाला होतो आपण आणि उत्तर दरवाजामध्ये आपण 9च्या 9 दिवस आपण व्हिडिओज केलेत. सो खूप असं भारी वाटतंय की आपण 9 दिवस 9 वेगवेगळ्या प्रकारचे पालखी, 9 वेगवेगळ्या प्रकारचं डेकोरेशन, तिथं जे आपले जे फुलवाले जे मंडळी आहेत ते तिथे घालतात. तर ते एक वेगळ्या लेवलचं फिलिंग असतं बघण्यासाठी, अनुभवायसाठी. पालखी जेव्हा एकदम समोरून जाते आपले, पालखीमध्ये देवी बघताना ते एक वेगळ्या लेवलचा अनुभव असतो. सो ती गोष्ट घडली आणि त्याच्यासोबतच दिवाळी आली आणि दिवाळीमध्ये किल्ले वगैरे बांधले होते. सो एक मस्त असा किल्ला अजिंक्य तारा म्हणून बांधला होता जाधववाडीमध्ये. सो तो आपण एक कव्हर केला होता. यावर्षी एवढेच व्हिडिओज झाले आपले. दिवाळीपासूनचे नंतरचे व्हिडिओज जास्त आपल्याला टाकता आले नाहीत. रिझन्स आहे त्या पाठीमागे. रिझन्स मी तुम्हाला नंतर कधी तर सांगेन, ज्यावेळेस आपण इंटरॅक्ट करू एकमेकांसोबत. आपलं जेव्हा गेमिंग चॅनल पण चालू होईल, होप्स होते लवकरच होईल. आपण आशा करूया की लवकर ते पण चालू होईल, व्यवस्थित एक रुटीन येईल त्याला. सो असा होता आपला 2023चा प्रवास. आपण एकदमच चांगला पण म्हणू शकत नाही, एकदम वाईट पण म्हणू शकत नाही. कुठे चांगला होता, कुठे खराब होता. सो होप करतो पुढच्या वर्षी खूप चांगला कंटेंट येईल तुमच्यासाठी. माहीत नाही काय होईल, कसं होईल, पण वाटतंय तरी मनापासून की खूप चांगला असा कंटेंट येईल तुमच्यासाठी.
आशा करतो तुम्हाला असेच ब्लॉग आवडतील, असंच प्रेम देत राहा व्हिडिओजना. चांगलं वाटतं 2-4 लोक जेव्हा DM करतात तुमचे व्हिडिओ चांगले आहेत एवढं जरी म्हटलं, किंवा जेव्हा बाहेर फिरत असतो कुणीतरी रेकग्नाईज केलं तुम्ही तुमचे व्हिडिओज बघतो एवढं जरी म्हटलं तरी एवढं भारी वाटतं ना. सो चांगलं वाटतं या गोष्टींसाठी. आशा करतो 2024 साल तुम्हाला खूप चांगलं जाऊत आणि 2024 सालासाठी तुम्हाला शुभेच्छा सगळ्यांना. चांगलं हो, तुमच्या आयुष्यात भरभराटी लाभो. 2023 जसं काय गेलं असं ना विसरून जावा ती गोष्ट. त्या जे पास्ट इज पास्ट आपण म्हणतो, सो पास्ट सोडून टाका. फ्युचर येणार आहे आणि प्रेझेंटवरती कॉन्सन्ट्रेट करून पुढे चालत राहा. होप सो तुम्हाला छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर खाली जाऊन लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला. थँक्यू, टेक केअर. दिस वॉज मी साईडवीर सायनिंग आउट. सायो नारा.